माझ्या प्रिय मैत्रिणींनो, आजचा दिवस खूप खास आहे पण तितकाच भावनिकही आहे. 2 वर्षापूर्वी आपण या महाविद्यालयात नवीन पाऊल ठेवले होते आणि आज निरोप घेताना कळतच नाहीये की वेळ कसा गेला. सगळ्यात आधी मी आमच्या प्राचार्य आणि सर्व शिक्षकांचे आभार मानू इच्छिते. सर्वप्रथम मी आदरणीय मुख्याध्यापक मॅडमचे आणि सरांचे आभार मानते. त्यांच्या शिस्तप्रिय आणि प्रेमळ नेतृत्वाखाली या शाळेने आम्हाला एक सुरक्षित आणि सुसंस्कृत वातावरण दिले. जेव्हा आम्ही अडचणीत आलो तेव्हा सरांनी मॅडमने आम्हाला पालकांसारखा आधार दिला. माझ्या शिक्षकांसाठी शब्द अपुरे आहेत. केवळ अभ्यासक्रम शिकवला नाही तर चांगले माणूस कसे बनावे हे तुम्ही आम्हाला शिकवले. पुस्तकी ज्ञानासोबतच उत्तम संवाद, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकासाचे धडे त्यांनी दिले. भीतीनं वाटणाऱ्या भाषेला सोपी करून प्रेमाने इंग्रजी हा विषय शिकवण्याबद्दल मी बांगर सरांचे मनापासून ऋणी आहे. भविष्यातील समोर जाण्याची प्रेरणा मिळाली. आमच्या यशात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्याबद्दल मी सरांचे आभार मानते. एवढेच नाही तर संगीताच्या तालावर आमचे 12वीचे दिवस कधी संपले कळलेच नाही. आमचे संगीत शिक्षक खराबे सर यांनी भारतीय संगीताचा इतिहास व विकास या विषयाने आम्हाला संगीताच्या अथंग महासागरात बुडी मारायला शिकवले. एवढेच नाही तर केवळ गाणे न शिकता त्यामागील इतिहास, राग रागिणीची निर्मिती आणि संगीतातील गुरु शिष्य परंपरेचे महत्त्व समजले याचा आनंद आहे. आम्ही प्राचीन कालखंडातील संगीतापासून ते आधुनिक काळातील संगीताच्या विकासाचा अभ्यास केला. पंडित विष्णू नारायण भातखंडे आणि पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी संगीत शिक्षणात आणलेली पद्धतशीर रचना, संगीताचा प्रसार कसा केला हे शिकताना आम्हाला खूप प्रेरणा मिळाली. भारतीय संगीताचा इतिहास कसा होत गेला हे आम्हाला शिकवले. तर संगीताच्या माध्यमातून जगण्याची कला शिकवल्याबद्दल मी खराबे सरांचे मनापासून आभार मानते. इतकेच नाही तर आमचे राज्यशास्त्राचे शिक्षक बाबरेकर सर यांचे मी मनापासून आभार मानते. तुम्ही केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही तर या देशाचा नागरिक म्हणून आमचे हक्क आणि कर्तव्य काय आहेत हे शिकवले. तुमच्या तासाला आल्यावर राज्यघटना, लोकशाही आणि आंतरराष्ट्रीय संबंधांची जी समज मिळाली ती अमूल्यवान आहे. सत्तेपेक्षा संविधान मोठे आहे आणि लोकशाहीत नागरिक जागरूक असणे आवश्यक आहे हे तुम्ही दिलेले धडे कधीही विसरणार नाही. मला आठवते सुरुवातीला समाजशास्त्र हा विषय व्याख्या आणि सिद्धांताचा वाटायचा. पण कदम टीचरनी शिकवताना ज्या प्रकारे सामाजिक समस्या आणि मानवी वर्तन समजावून सांगितले यातून आम्हाला याविषयी गोडी लागली. केवळ अभ्यासापुरते न पाहता समाजातील अन्याय, कुटुंब व्यवस्था आणि सामाजिक बदल कसे घडतात हे शिकवून आम्हाला संवेदनशील नागरिक बनण्याची प्रेरणा मिळाली. विशेषतः मी कदम टीचरचे खूप आभार मानते की समाजशास्त्र नाही तर मराठी हा विषय मुलांसाठी, आयुष्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे तुम्ही आम्हाला शिकवले. कविता शिकवताना त्यातील भाव आणि पाठ शिकवताना त्यातील आशय तुम्ही ज्या तळमळीने समजावून सांगितलात त्यामुळेच आज आम्हाला मराठी भाषेचा सार्थ अभिमान वाटतो. तुमच्या प्रेमळ आठवणी आणि दिलेला आशीर्वाद आमच्यासोबत कायम राहतील. तुमच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही 12वीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवण्यासाठी सक्षम झालो आहोत. तुमच्यासारखे शिक्षक मिळणे हे आमचे भाग्य. जाताना खूप आठवणी मनात आहे. वर्गातील चर्चा, सरांनी विचारलेले प्रश्न आणि त्यावर आपली उत्तरे सर्व काही आठवेल. जरी आपण आज वेगळे होत असलो तरी सर, टीचर तुम्ही दिलेल्या ज्ञानाचा प्रकाश आमच्या आयुष्यात नेहमीच राहील. धन्यवाद.